आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। नमस्कार मित्रांनो, मी चेतना राजपूत। आपण बघत आहात बागलाण वृत्तांत सटाणा। आज आपण प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी आलेलो आहोत आणि निवडणुकीला सुरुवात झालेलीच आहे। तर लोकांचा आपण मतदानाविषयी किंवा त्यांना असलेल्या समस्यांविषयी कौल जाणून घेणार आहोत। चला तर मग जाणूयात। बाबा, नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 3 नावांची अधिकृत चर्चा आहे। त्यात रुपाली कोठावडे, योगिता मोरे आणि हर्षदा पाटील यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? सुनील मोरेची बाई। आणि त्याच का? त्याच का? ते पक्षाचे दोन उभे आहेत ना, त्याचे दोन नगरसेवक। आता प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी आपण आहोत, तर इथे कोणकोणत्या समस्या आहेत त्या अजूनपर्यंत पूर्ण झाल्या नाही? गटारी साफ करणं, रस्ता साफ करणे, पाण्याची समस्या, रोजची झाडझूड पाहिजे। ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सोयी सुविधा आहेत का? इथे कुठे नाही गेलेत, नाही आमच्यासाठी कुठेच नाही सोय। मग पाहिजे का? हा, मग आता सुनील दादा आले तर करतील असते। धन्यवाद बाबा। काका, नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 3 नावांची अधिकृत चर्चा आहे। त्यात हर्षदा पाटील, योगिता मोरे आणि रुपाली कोठावदे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? मी असं नाही सांगू शकत नाही, कारण ती आमच्या घरातले आहेत। अच्छा, बरोबर आहे। सर्व आपलेच आहेत। हो, सगळे आपलेच आहेत, पण जो आम्हाला योग्य वाटेल त्याला आम्ही मतदान करणार। आता प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी आहोत, तर इथे कोणकोणत्या समस्या त्या अजून पूर्ण झाल्या नाही? आमचा ना, आमच्या गटारीच्या समस्या आहेत, परत डास खूप आहेत, म्हणजे फवारणीचा विषयच नाही। जवळजवळ किती दिवस झाले काही येत नाही ना गाडी फवारणी? 1-1.5 वर्ष झालं ना। पाण्याचा प्रॉब्लेम, पाणीचा टाइम, पाणी असं आहे, काही ठिकाणी येतं, जिथं चढ आहे तिथं पाणी येत नाही। म्हणजे आमच्या गेलेत भरपूर पाणी आहे, आता हे मागच्या गाडी येत नाही ना आपलं। पिण्याच्या पाण्याचा टायमिंग प्रश्न म्हणजे पाणी भरपूर आहे, फक्त जिथं चढ आहे तिथं येत नाही। कचरा व्यवस्थापन म्हणजे कचरा व्यवस्थापनावर काही सुविधा आहेत का? कचराची गाडी आहे ना मॅडम, ठराविक तिला वेळ नाही। एक तर त्यांनी ठराविक वेळ करावा, म्हणजे लोकांना कळतं की यावेळेस कचरा गाडी येईल, जसं नाशिकला येतोय। बरोबर आहे। आणि कचरा गाडीवर फक्त ड्रायव्हर राहतो, तो त्याचा चालत राहतो। आता म्हातारी एखादी महिला असेल तर ती कसं काय खाली उतरून कचरा टाकणार आहे? ती एक सुधारणा पाहिजे आम्हाला। आता मागील जे नगरसेवक होते यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो, चांगले होते, काही प्रॉब्लेम नाही। धन्यवाद काका। तुमच्या सर्व समस्या आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू। मावशी, नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। 3 नावांची अधिकृत चर्चा आहे। त्यात हर्षदा पाटील, रुपाली कोठावडे आणि योगिता मोरे यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छिता? आता ते तर नाही सांगू शकत मी, कारण ते आपलं स्वतःचं हे असतं, मत असतं। हा, पण जे पण कोणी येतील त्यांच्याकडनं एवढंच अपेक्षा आहे आम्हाला, भुयारी गटारी आल्या पाहिजेत, पाणीपट्ट्यांचे हे घरपट्ट्या कमी झाल्या पाहिजेत, एवढीच अपेक्षा आहे, दुसरं काय अपेक्षा नाही। आता आपण प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी आहोत, तर ते कोणकोणत्या समस्या आहेत त्या अजूनपर्यंत पूर्ण झाल्या नाही, हे काही समस्या नाहीये, फक्त गटारींचे प्रॉब्लेम आहेत। हे डास, मच्छर वगैरे त्याचा जास्त त्रास आहे आम्हाला। आणि मागील नगरसेवक जे होते त्यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधानी। त्यांनी खूप मनासारखे कामं केले, कारण पाण्यासाठी लोक इकडे तिकडे फिरायचे, त्यांनी पाईपलाईन वगैरे व्यवस्थित दारामध्ये आणले, त्यांच्याबद्दल काही नाराजी नाही आपली। धन्यवाद आजी। तर काका, नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 3 नावांची अधिकृत चर्चा आहे। त्यात हर्षदा पाटील, योगिता मोरे आणि रुपाली कोठावदे यांपैकी तुम्ही कोण निवडून येईल किंवा कोणाला मत देऊ इच्छिता? ते तर काही सांगता येणार नाही, मतदान गुपित आहे। कोण देईल, कोणा कुठं देईल ते काही कोणी सांगू शकत नाही। बरोबर, आणि ज्याचा तकदीरमध्ये असेल तो निवडून येईल। आता प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी आपण आहोत, तर ते कोणकोणत्या समस्या आहेत त्या अजून पूर्ण झाल्या नाही? 10 प्रमाणे आता जे बी करतात, थोडंफार करतात, नाही करतात, ते काय दुसरी बात आहे। आता मागील नगरसेवक यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो, आता जे बी आता थोडंफार करतातच ना, सांगितलं म्हणजे करतातच, नाही तर मग त्यांना धन्यवाद काका। काही नाही। धन्यवाद। काल निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 3 नावांची अधिकृत चर्चा आहे। त्यात योगिता मोरे, हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? आता विकासाच्या मुद्द्यावरच आमचं निवडणूक आहे बा। त्यांनी केलेले काम चालू आहे, पंचवार्षिक झालेले काम आहे बा, अवस्था आणि पाणीचं जे अवस्था आहे, पूर्ण प्रकल्प आतापर्यंत काही पूर्ण पाणी आजपर्यंत आलेलं नाही घरापर्यंत, फक्त घोषणा झालेली आहे, उद्घाटन पण झालेली आहे।
आता आपण प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी आहोत तर इथे कोणकोणत्या समस्या अजूनपर्यंत पूर्ण झाल्या? रस्ता, पाणी, गटारी. निवडून येणाऱ्या उमेदवारांकडून तुम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या अपेक्षा असतील? आम्हाला हे स्वच्छतेचे जे काम आहे इथे, गटारीवरचे घाण, दुर्गंधी मुक्त पाहिजे आम्हाला. त्यानंतर पाणी, पिण्याचं पाणीचं काम, हे समस्या, दुसरं काही नाही. का तुमचे सर्व प्रश्न किंवा समस्या आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आता नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 3 नावांची चर्चा आहे. त्यात हर्षदा पाटील, योगिता मोरे आणि रुपाली कोठावदे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? योगिताताई मोरे. आणि त्याच का? त्यांचं कामाचं चांगलं आहे. त्यांचे पाण्याचा प्रश्न वगैरे सोडवला त्यांनी, त्याच्याबद्दल ते चर्चेत राहतात. भरपूर काही कामं त्यांनी केलेले, त्याच्यामुळे योगिताताई मोरे यायला पाहिजे. आता प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी आपण आहोत ते कोणकोणती कामे ती आतापर्यंत झाली नाही? कामं झालेली आहेत ते. पाण्या भुयारी गटारी वगैरे झालेले नाही आहेत. बाकी अजून हे तारांवरचे झालेले आहेत. भुयारी गटारींचं काम बाकी, कारण की हा खालचा भाग येऊन लागतो, त्याच्यामुळं पावसाचं पाणी हा प्रचंड इथे येऊन लागतो आणि इथं बाजार बी भरतो, तो फार गटरीचं पाणी वरती येऊन लागतं. तो भुयारी गटारी इथं झालेल्या पाहिजेत. धन्यवाद दादा. आणि नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 3 नावांची अधिकृत चर्चा आहे. त्यात हर्षदा पाटील, योगिता मोरे आणि रुपाली कोठावदे. तर त्यांची अधिकृत चर्चा रंगताना दिसतेत आणि कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? निवड़ के कोई भी आओ उसका कोई टेंशन नहीं है, पर ये हमारी गली की सुविधा है, गली में गटर में घान है, ये नल को गटर का पानी आता, पानी की कोई सुविधा नहीं है, पानी से बीमारी होती. वो आगे ना नल है थोड़े खराब है, गटर में घान रहती, वो गंदा गटर का गाल का पानी हमको आता, बिगर मोटर के हमारी गली में पानी नहीं आता. नक्कीच मागील जे नगरसेवक होते त्यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? नगर सेवक ने तो कुछ ऐसा तो कुछ दिखा नहीं हमको अभी. ऐसा कोई रोड खराब, गडरा का कुछ ये नहीं है, फिर क्या बोलेंगे हम. हाँ कुछ करे होते तो हमने बोले होते कि हाँ भाई नगर सेवक आए थे, नगर सेवक ने कुछ लाया हमारी गली में, दूसरी कुछ बदलाव ही, कुछ तो बदलाव दिखता नहीं गली में, फिर क्या बोलेंगे. आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांच्या किंवा तुमच्या सर्व समस्या उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. चालेल बघू. आपण प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी आहोत तर इथे कोणकोणत्या समस्या आहेत त्या अजूनपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत? एक गुड्डे बांधायचं काम राहिलं, सगळं राहिलं. इथे पाईप टाकून ठेवले, पाणी नाही नळाला. ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे तुमच्यासारख्या वृद्ध व्यक्तींसाठी काही सुविधा आहेत का? काही सोय झाली पाहिजे का? मग सोय पाहिजे ना. तुमचे सर्व प्रश्न आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 3 नावांची अधिकृत चर्चा आहे. त्यात योगिता मोरे, हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय? ते सुनील दादा मोरे. आणि तेच का? सुनील दादा मोरेने आमच्या गावाचा विकास केलेले आणि दादाने ते गावात आमची जे सर्वात मोठी पाण्याची किल्लत होती त्या दादाने आश्वासन दिलेलं आहे आणि पुण्यात पाणीचं काम बी ते आता थोडाच राहिला आहे. दादाने पुरा 70% काम केलं आहे, थोडा काम राहिला आहे आणि दादाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तो सुनील दादा मोरे ते आमचं काम पूर्ण करणार. ते आमची गावची सर्वात मोठी समस्या होती. मागील जे नगरसेवक आहे त्यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हा आहेत. आणि का म्हणजे काय काय काम केले? त्यांनी गटरीचं काम केलं, कॉन्क्रीटचं काम केलं, सगळे काम चांगले झाले वार्डात. निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला काय काय कामांची अपेक्षा असते? आता तर बुवारी गटरे पाहिजे, रोड पाहिजे, नवीन पाण्याची समस्या आहे. सर्व प्रश्न समस्या आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद दादा. आजी नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 3 नावांची अधिकृत चर्चा आहे. त्यात हर्षदा पाटील, योगिता मोरे आणि रुपाली कोठावदे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? बोलो जी. आता आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये आहोत. तेथे कोणकोणत्या समस्या आहेत त्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या? हमारा तो सुभाष नंबर 2 गली में है ना, सुभाष नंबर 2. कौन कौन सी कामे है जो पूरी नहीं? सुनील मोरे, वही क्यों? ये 10 नंबर में रौफ मुल्ला है ना, रौफ मुल्ला. सुनील मोरे भी है ना. हाँ भी ना, सुनील मोरे. यहाँ पे कौन कौन सी प्रॉब्लम है या कामें वो पूरी नहीं हुई? ये पानी की है, ये गटर भर जाती, गटर की तकलीफ है, पानी की तकलीफ है.
पानी का आता नल को। धन्यवाद। अरे ये पाइप डाले ले 4 साल हो गए। ये पाइप में पानी बिल्कुल नहीं है। पाइप डाल के मोकले हो गए, रास्ता में पानी नहीं आता। धन्यवाद। निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 3 नावांची अधिकृत चर्चा आहे. त्यात हर्षदा पाटील, रुपाली कोठावदे आणि योगिता मोरे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? हर्षदा कोठावदे. आणि तेच का? तेच का म्हणजे नवीन चेहरा आहे, पब्लिकला नवीन चेहरा पाहिजे. ऍक्च्युली माजी नगर अध्यक्ष सुनील दादा मोरे यांना आम्ही निवडून दिलं होतं 5 वर्षापूर्वी. आम्ही त्यांना सांगितलं होतं फक्त एक ब्रेकर टाका, गटरचं एक करा, पाणी द्या. त्यांनी आश्वासन दिलं, हो करतो, काही केलेलं नाहीये. आणि दुसरे आहे ते नगरसेवक होते, त्यांनी पण काही विकास केलेला नाही. त्याच्यामुळे हर्षदा कोठावदे नवीन उमेदवार आहे, नवीन चेहरा आहे आणि पब्लिकला तेच हवं. त्याच्यामुळे आम्ही त्यांना मतदान करणार आहे. आता निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला कोणत्या कामाची अपेक्षा असते? आता म्हणजे सर्व पहिलं पाणीचं, पुन्हा पाईपलाईनचं, अजून शहराचा विकास व्हायला पाहिजे, हीच आम्हाला अपेक्षा आहे. आणि सर्वात मोठी प्रॉब्लेम गटरची आहे. गटर पाणी आणि पाहिजे, बस दुसरं काही नाही. तुमच्या सर्व समस्या आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. तर इथे मावशी दिसत आहे, त्यांना आपण विचारूयात. नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 3 नावांची चर्चा आहे. त्यात हर्षदा पाटील, योगिता मोरे आणि रुपाली कोठावदे यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छिता किंवा कोण निवडून येईल हे सांगू? कसे काय सांगणार का दीदी आम्ही? आता आपण प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी आहोत. तर इथे कोणकोणत्या समस्या त्या अजूनपर्यंत पूर्ण झाल्या नाही? काय सांगू बहिणी, प्रॉब्लेम काय इथे? प्रॉब्लेम काय नाही, इकडे घाण आहे, तेवढी ती घाण साफ करायला लावा. हा धन्यवाद ताई. तर मित्रांनो, इथे काही ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत, त्यांना आपण विचारूयात. बाबा, नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि 3 नावांची अधिकृत चर्चा आहे. हर्षदा पाटील, योगिता मोरे आणि रुपाली कोठावदे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? नाही, आम्हाला कोणी बी येऊ, आम्हाला त्यांचं काही हे नाहीये, पण आमच्याकडे कामं व्हायला पाहिजे. आता आपण रस्त्याची कामं, आपलं आमच्या गटारी साफ राहत नाही, पाणी आहे, आम्हाला फक्त कामं पाहिजे. आता आपण प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी आहोत. तर इथे कोणकोणती कामे ती अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही? कामं तर भरपूर आहेत इथं. गटारीचे आहेत, रस्त्यांचे आहेत, स्वच्छता नाही आहे, डास मच्छर भरपूर आहे. ये हायवेचं काम नाही आहे, त्याच्यामध्ये खड्डे वगैरे आता ज्येष्ठ नागरिकांसारखे म्हणजे तुमच्यासारख्या बाबांसाठी काही सुविधा पाहिजे का? ते कामच नाही करत. 5 वर्षापासून काय नाही, हो कामच नाही केले बाकी. हा नक्कीच. आता मागे जे नगरसेवक होते त्यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात? हा त्यांची कामं चांगली होते, कामं चांगली. तुमचे सर्व प्रश्न आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. अंकल, नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. 3 नावांची अधिकृत चर्चा आहे. त्यात योगिता मोरे, रुपाली कोठावदे आणि हर्षदा पाटील यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छिता किंवा कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? आता कमरची चर्चा चालू आहे, आणि सांगता नाही येत. आता आपण प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी आहोत. तर ते कोणकोणत्या समस्या आहेत त्या अजूनपर्यंत पूर्णच झालेल्या नाही? हे काय सर्व घाण कचरा भारी, डास मच्छर नाही, गटरीची सुविधा नाही, काही नाही. मागील नगरसेवक त्यांच्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? धन्यवाद बाबा. मित्रांनो, आज पण प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी आलेलो होतो आणि येथील लोकांच्या समस्या आपण जाणून घेतलेल्या आहेत. पुन्हा भेटूया नवीन एका बातमीसोबत. कॅमेरामॅन सागर खरेसह मी चेतना राजपूत. धन्यवाद.